तर माधुरी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट केली आहे। सरकारच्या याचिकेत सहभागी होण्याचा वनताराने निर्णय घेतलाय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। सरकार हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शवली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। सर्वच जनता आता माधुरीला परत आणण्यासाठी आतुरलेली आहे आणि जनभावनेचा जरा तरी विचार केला पाहिजे। एक तर अजूनही आमचं ठाम मत आहे की आमच्या माधुरीला काहीही झालेलं नाही, ती अत्यंत सुदृढ आहे। ठीक आहे, रिपोर्ट मॅनेज केले गेले, काय केलं त्याच्यातून कसे आदेश केले गेले या खोलात मी जात नाही, परंतु मुळातच सुदृढ असणाऱ्या माधुरीला अजून उपचाराची गरज नाही। पण तरीसुद्धा जर वनताराला असं वाटत असेल की अजून तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत तर अगदी वनताराच्याच देखरेखीखाली नांदणी मठामध्ये माधुरीला आणावं आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी उपचार करावेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे। मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू।